Co-powered by Techno. धर्मवीर 2 वर्ल्ड वाइड लॉन्च होतोय। प्रसाद ओक आपल्यासोबत आहे, मंजिरी ताई पण आपल्यासोबत आहे। ताई तुमचं स्वागत आहे आणि किती उत्सुकता आहे या चित्रपटाबद्दल? प्रचंड उत्सुकता आहे। पहिल्या भागाला दमदार प्रतिसाद लाभलेला आहे लोकांचा, त्यामुळे लोकही दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघतायत। आम्ही मी पण सिनेमा अजून पूर्ण पाहिलेला नाही, त्यामुळे आम्ही पण आतुर आहोत कधी आज जाऊन सिनेमा बघतोय। शेवटच्या 30 सेकंड बद्दल उत्कंठा तर शिगेला पोहोचेल। तुम्हाला तरी माहित आहे ताई शेवटच्या 30? मला काहीच आयडिया नाही, बिलकुल सांगितलं नाही तुमच्या इतकीच मी पण आज माहित नाही तर मी तिला काय सांगणार? मलाही माहित नाही काय आहे शेवटची 30 सेकंद। प्रवीणनी ते सांगितलंच नाहीये मला। आणि हा सगळा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? रंजक होता, फारच रंजक, फारच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे साहेबांचं आणि त्यांच्या उत्तम प्रवास होता सगळा। मध्ये तुम्ही जो अभिनय केला, एक अभिनयाचा शिक्का तुमच्याबद्दलचा उमटला गेला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि भाग 2 मध्ये देखील तीच लकब आपल्याला पाहायला मिळेल। हो 100% तेच कॅरेक्टर आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री येत आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येत आहेत, किती आनंद आहे? प्रचंड आनंद आहे। त्या सगळ्यांनीच आपलं काम बघावं आणि कामाबद्दल त्यांच्याकडनं ऐकावं यासाठी आम्ही सगळेच आतुर आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा पण तुम्हाला या वेशात पाहतात, तुमचे चरण स्पर्श करतात, एक आदर सन्मान तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो, तुमच्या मनातलं त्यावेळी भावना काय असतात? नाही, माझ्या मनात भावना अशा असतात की या माणसाच्या मनात गुरुबद्दल किती आदर आहे, किती प्रेम आहे, किती मोठं स्थान आहे गुरुचं। म्हणजे जेव्हा जेव्हा ते म्हणजे कार्यक्रमामध्ये सोडा, आता यावेळेला तर ते मुख्यमंत्री झाले त्यामुळे त्यांना एकदाही वेळ नाही मिळाला सेटवर यायला, पण मागच्या भागाच्या वेळेला जेव्हा 3-4 वेळा ते सेटवर आले, गेटअपमध्ये असायचो दिघे साहेबांच्या, तेव्हा ते बसायचे पण नाहीत माझ्यासमोर। याला म्हणतात गुरुचा आदर, गुरुप्रती असलेला प्रेम आदर, आणि तो त्यांच्यात ठाई दिसतो। निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे या चित्रपटाला निवडणुकांशी जोडून देखील पाहिलं जात आहे। या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगू? नाही, मला असं वाटतं की आपण जर नीट विचार केला तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधी 9 ऑगस्ट होती, पण निर्मात्यांनी पूरग्रस्त परिस्थितीचा विचार करून ती तारीख पुढे ढकलायचा निर्णय घेतला। चित्रपट प्रदर्शित केला असं जर वाटत असेल तर तसं नाहीये। चित्रपटाचा शेवटच्या 30 सेकंदामध्ये काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।